ते मी 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप रवा आणि चवीपुरते मीठ घेतले आहे. याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊया. पॅनमध्ये तूप घेतले आहे. त्यामध्ये खसखस, ओला नारळ आणि ड्रायफ्रूटची पूड घालून छान मिक्स करूया. वरून चवीनुसार गूळ घालूया आणि गूळ ही छान मिक्स करूया. गूळ घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. वरून विलायची पावडर आणि जायफळ टाकून ह्या पॅन झाकून ठेवूया. गॅस बंदच करायचा आहे, नाहीतर या मिश्रणाला पाणी सुटेल. एकीकडे आपली कणिक ही छान मुरली आहे. छोटासा गोळा काढून त्याची चपाती लाटून घेऊया. कडेला पाणी लावून घेऊया आणि तयार मिश्रण यामध्ये घालून छान मोदक तयार करून घेऊया. अशा प्रकारे सर्व मोदक मी तयार करून घेतले आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये मोदक घालून घेऊया आणि छान लाल रंग येईपर्यंत हे मोदक तळून घेऊया. तयार आहेत एकदम खरपूस आणि तितकेच पौष्टिक असे तळणीचे मोदक.